नमस्ते. आज आपल्या दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या विविध विद्याशाखांमध्ये कार्यरत असणारे जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांचा स्नेहमेळावा संपन्न होतो आपल्या सरस्वती विद्यालयात. पहिलं सत्र झालं आहे आणि इथं आल्यानंतर आपल्या बऱ्याच आठवणी डोळ्यासमोर आल्या असतील. आपले ते विद्यार्थी, आपले वर्ग, आपण ज्या कविता शिकवल्यात, जे पाठ शिकवलेत, हे सगळे आठवतात आपल्याला. तर भोसले मॅडम, तुमच्यापासून सुरुवात करूया. मॅडम, तुम्ही पहिल्यांदा कावीला होता, कांतीलाल विरीचंद भंडारे प्राथमिक विद्यालयात होतं, त्याच्यानंतर पुन्हा पहिलं जयप्रकाश विद्यालय आणि त्याच्यानंतर सरस्वती विद्यालयात तुमची नेमणूक झाली. तर मॅडम बोला, तर काय कोणत्या कविता आठवतात तुम्हाला? कविता म्हणजे 9वीच्या वर्गात असताना कविता आणि कात्रेसर खिडकीशी उभं राहून ऐकत होते. बरं, अच्छा. माझा लेसन आणि पिन ड्रॉप सायलेंट. आधी अमृत आमचा म्हणला, आई आमच्या वर्गात यायचं नाही, सगळ्या हसतील तुला. हसू देत, हसले तर हसले, म्हणलं त्यात काय आहे. कारण मराठीसारखा विषय थोडासा माझ्या आवडीचाच होता, त्यामुळं काही मला त्याच्यात काही वाटलं नाही. कोणती कविता? आणि पाचोळा कविता होती तेव्हा त्यांना 9वीला आहे की आड वाटेला दूर एक माळ, तरू त्यावरी एकला एक विशाल, आणि त्याच्या बिलगोनिया पदास जीर्ण पाचोळा पडेत उदास. म्हणजे रूपकात्मक माणसाचं आयुष्य हे कसं असतं की पाचोळ्यासारखंच आहे, क्षणभंगूर. आत्ता आहे तर ती आपण म्हणतो पिकलं पान कधी गळून पडणार, तसं ते रूपकात्मक कविता ती होती. आणि दुसरी एक कविता होती एखाद्याचे नशीब. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गाननांच्या शिरी, काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापास ते वारिते, एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. ही एक कविता माझ्या आवडीची खूप. खूप म्हणजे छान, अगदी मला शिकवायलाही आवडायची आणि म्हणायलाही आवडायची. भाव वेगळा होता. भावार्थ त्याचा छान होता. आणि 7वीच्या वर्गात प्रेमस्वरूप आई, अच्छा, ती एक कविता खूप छान. त्यातले 2 ओळी म्हणला तर छान. हो, प्रेम म्हणा तुम्ही पण स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझा आता मी कोणत्या उपायी, प्रेम स्वरूप आई. मॅडम, तुम्ही मुख्याध्यापिका होता का? पहिलं जयप्रकाश नारायणन, त्याच्यानंतर तुमच्या बाजूला पण दुसऱ्या मुख्याध्यापिका आहे तिथं, विरकर मॅडम. तर लहान मुलांना शिकवताना असं खूप अशी मेहनत घ्यावी लागते. आणि ही मुलं इतकी निरागस आणि प्रेमळ असतात की त्यांना आम्ही आई वाटायचो. त्यावेळेला बालवाडी वगैरे नव्हती. मुलं रडत रडत पालकांचा हात धरून यायची. आणि उदाहरणार्थ सांगायचं तर माधवी काबरा ही डॉक्टरांचा हात धरून, म्हणजे गाडीवरूनच यायची ती, पण ती पळत पळत यायची. मी दिसल्यानंतरच ती खाली उतरायची गाडीवरून आणि पटकन माझा हात धरायची आणि मग एका हाताने बाय बाय करायची पप्पांना. माझी जर रजा असेल किंवा मी नसेल शाळेमध्ये तर ती बघून नंतर तिला घरी पाठवावं लागायचं. डॉक्टर विनंती करायची मला की प्लीज मॅडम, तुम्ही उद्या येणार नाही असं आम्हाला आजच सांगत जा, म्हणजे आमचा हेलपाटा होणार नाही किंवा आम्हाला परत डबल न्यायला यायला लागतं. वेगळं नातं असते ना. इतकी माया. मग तिने मला शाळेतली आई म्हणायची. घरी गेल्यानंतर म्हणली, तुम्हाला माहित आहे का आजोबांना आणि आजीला, तुम्हाला माहित आहे का मला 2 आई आहेत. तर डॉक्टर एकदम चमकले. तुम्ही दुसरी आणि आणली कुठून? म्हणजे माधुरी तू काय बोलतेस? अगं मी रडायला लागले का नाही, म्हणजे आमच्या बाई आहेत का नाही, ते माझे डोळे पुसते. आणि ती म्हणते तुला मम्मीकडे जायचं नाही. मी सुद्धा तुझी मम्मी इकडे शाळेतली, म्हणजे मला किती मम्मी झाल्या? 2 झाल्या का नाही? आपल्याला देखील खूप असं म्हणजे इतकं नातं म्हणजे दृढ आहे ते की आजही ती मला शाळेतली मम्मीच बोलते. कधी फोन केला का नाही, कुणाचा फोन आहे ओळख बघू, शाळेतली मम्मी, लगेच आवाज ओळखते. आपल्याला पण खूप छान वाटतं. इतकं नातं जिव्हाळ्याचं होतं आमचं. एखाद्या मुलाला काय रडायला म्हणजे त्यावेळेला काय फोनची सोय वगैरे नव्हती, तरी पण त्यांना कसं शांत करायचं, कसं बसवायचं, रिक्षावाले काका येईपर्यंत त्यांना कसं करायचं,
आम्हाला सुद्धा त्याचं आम्ही एकरूप होत होतो त्या मुलांच्या अच्छा. आणि सांगायचं एक अभिमानाची गोष्ट म्हणजे मी 84 आले शाळेमध्ये, तर त्यावेळेला आम्ही पहिलीच्या मुलांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये गुणाकार आणि भागाकार घेत होतो. पहिलीतल्या मुलांना पहिलीतल्या मुलांना लेखी पेपर घेत होतो आणि हे कुठेही शासनाचं नव्हतं. तर आम्हाला काही अधिकाऱ्यांनी हटकलं होतं की या लहान मुलांना एवढं तुम्ही कसं काय प्रेशर देता. तर आम्ही म्हटलं आमची मुलं करतात म्हणून आम्ही लेखी पेपर कागदावर का घेता. पण तेव्हाचे विद्यार्थी जे आहेत ना आज खूप चांगलं काम हो, करत आहेत. आणि गुणाकार भागाकार ते इझिली चांगलं सुपर करून दाखवत होते अधिकाऱ्यांनी अच्छा. शिक्षणात. बरं मॅडम, कविता एखादी आठवते तुम्हाला? कविता म्हटल्यानंतर सगळी नाही आठवत, थोडंच आठवतंय. बरं बोला. एक तर आपली पहिलीला कविता होती शेंगदाणा फुटाणा, हा, वाटाणा, म्हणा ना. शेंगदाणा फुटाणा, हा हा उडत चालले टणा टणा, हा वाटेत भेटला ताईच घर, कसे खेळत चालले सगळेजण. हा हा. आणि मग ते त्या ताईनं ते हलवा केला. अच्छा. त्याचं खूप वर्णन छान बडबडगीत थोडक्यात होतं. डोंबा मॅडम तुम्ही पण तिकडे होता? पेक्षा इकडचं जास्त इकडे हा बोला ना. ती आई म्हणून कविता होता 5वीला. अच्छा. आई म्हणून कोणी आईस हाक मार. आईस हाक मारी, ती हाक एकाने मधुर शोधकारी. ही कविता शिकवताना मी रडत असे. अरे. आपल्या आईची आठवण, खूप आईची आठवणी आहे. अच्छा. म्हणजे भावनिक कविता माझी आई होत्या ना. त्यावेळेला, अर्थपूर्ण हो, होत्या, चांगलं चाली होत्या. छान लागत होत्या. आमच्या त्यामुळे मुलांना पटकन पाठ होत हे होतं. गाणं जे ना 7वीला होतं बघा ही कविता. कोणती? नेमदसीने परत मातृभूमीला सागरा प्राण सावरकरांची, तळमळला, विदा सावरकर. तळमळला. नारायण दामोदर सावरकर. झाल्या आमच्या दोन ओळी. मॅडम मला आठवतंय पोद्दार सरांच्या आई, त्याच्यानंतर तुम्ही होता, विरकर हो, जोशीबाई मॅडम, होत्या, बरोबर. जोशीबाई होत्या. म्हणजे पोद्दार मॅडमच्या बाईच्या नंतर यांचा नंबर लागला सिनियरिटी प्रमाणे. अच्छा. पहिली. त्याच्यानंतर ह्या दोघे हायस्कूलमध्ये जॉईन जे- झाल्या. 92 ला. त्यानंतर माझ्या तुम्ही जो पाया घातला तो पुढे त्यांनी चांगला वाढविला विरकर मॅडमनी. त्यावेळेला आम्हाला 1500 रुपये पगार होता. वर्ग सांभाळायचा, ऑफिस सांभाळायचं, पालक शाळेत सांभाळायचं. होता. ऑफिस सांभाळायचं नाही बरं का? बरं का? त्या ऑफिसचे 150 सगळे रुपये. डॉक्टर आम्ही असं नाहीचो जिल्हा परिषदेला. हातात हो, घेऊन हो, हातात घेऊन जायचो आम्ही. हो. पोरांचे आणि फॉर्म झाडाखाली भरून बसून येत होतो. काय कोणाच्या नव्हतं. तरी वडिलांचं नाव लिही, आणि तिथं पहिलं नुसतं नाव असेल तर पाहायचं. आडनाव लिही. हो. तर आम्हाला सगळे म्हणजे आडनाव विरकर मॅडम यांनी जो पाया घातला ना त्याच्यामुळे पुढे आपल्याला काम करायला. राऊत मॅडम. हा राऊत मॅडम सॉरी. आता हा आहेत ते विरकर मॅडम. म्हणजे खूप छान वाटतंय आज आपल्याला. छान वाटलं. आणि विशेष म्हणजे संस्थेचं आणि आमच्या सगळ्या सहकार्यांचं आम्हाला इतका सपोर्ट मिळाला. आमच्या जयप्रकाशचं सांगता येतं. हा, म्हणजे आम्ही लेडीज आहोत. आम्ही लेडीज होतो घंटा सगळा म्हणजे आमची बबाई आजी सुद्धा शिपाई आमची. बबाई आजी होती. फुलं आणि अधिकार. सहली सुद्धा आम्ही लेडीजच नेल्या. सगळं आम्ही- पुरुषच नव्हतं आमच्या शाळेत. नव्हतंच कोणी. यात्रेच्या वेळेला आम्ही म्हणजे त्या आज आहेत ना या निमित्तानं सगळ्या आठवणी आपल्या समोर आल्या. मग सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळ्या आम्हाला हायस्कूलच्या आठवणींचा शिपायांनी म्हणा, अच्छा. शिक्षकांनी म्हणा, त्यावेळेला व्यवस्थापनाच्या वेळेला इतका सपोर्ट केला की शेवटचं मूल किंवा शेवटची शिक्षिका घरी जाईपर्यंत आमचे SS वर्गीय सर. एकंदरीत आज सगळ्या आठवणी त्या निमित्तानं भंडारा जाता. आठवणी आलेले आहे. ठीक आहे. कधी घरी गेलेले होते ते. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर आवडलाय. छान छान